शब्द दिलाय तुम्ही मला, माझा जो काही निर्णय असेल त्यात तुम्ही माझी साथ द्याल। मग द्याल ना माझी साथ? प्लीज। अक्षरा मॅडमने तुम्हाला बोलवलंय। आता तुला मी एका महिन्याचा अवधी का घेतलाय असा प्रश्न पडला असेल ना। मला सांग, तुला कालवन क्लोजवर्डची काउंटर स्ट्राइक स्ट्रॅटेजी माहिती आहे का, किंवा चाणक्य नीती? बरं, हे सगळं जाऊ दे। आपल्या सगळ्यात जवळचा गनिमी कावा, आणि तुला हे माहिती असेल, एखादा दगड फोडणारा निष्णात माणूस दगड फोडताना दगडाच्या ठिसूळ भागावरती घाव घालतो। आपल्यालाही तेच करायचं। त्याची बलस्थानं शोधायची आहेत आणि अनपेक्षित वेळी त्याच्यावर हल्ला करायचा। तुझा रोग नेमका कोणावर आहे मला नाही कळत आहे। मेनका, तू मगाशी जे काही सांगितलं त्यावरून तरी मला दाट संशय की ह्या सगळ्यात मेनकाच आहात। वाटलंच तर आपण क्रॉस एक्झामिन करू शकतो। नाही अगं सुंदरी, मला नाही वाटत असं। तिचं बाळ जेव्हा दगावलं ना तेव्हा मी होते अगं तिच्यासोबत। या सगळ्यांनी ती खूप खचली, खूप कोलमडून गेली अगं। ती असं मुद्दाम नाही करणार। ठीक आहे, अक्षरा, मी तुला एकच गोष्ट सांगेन, तू ना या सगळ्यात इमोशनली अडकू नकोस। ते बाळ सुंदरचंच होतं हा विचार तुझ्या मनात घर करून गेलाय। तू इमोशनली विचार करणं बंद कर, आपोआप मार्ग सापडेल। बाकी तू ठरव। नक्कीच, मला कळतंय तुला काय म्हणायचंय। करेन मी याचा विचार। अक्षरा, महिन्याभरात तुला काही नाही सापडलं तर मला तुला नोकरीवरून कमी करावं लागेल। आई, ते आले। ताई, जीजू, काय झालं? काय लागलं निकाल? ते ऑफिसर्स काय म्हणाले? सांगा ना, काय झालं? सांग बाई, गेली एकदाची नोकरी म्हणून। अगं चल की बाहेर जाऊन सिनेमा बघू। नाही ना, माझं बाळ गेलंय ना,
मला चालता बी येणार नाही. असं नाटक वाटवायला लागले ना मी. बर तू थांबितच, मी पुढे जाते. अरे सुंदर, अक्षरा, काहीतरी सांगा आमसनी. अक्षरा, काय ग, तुझ्या नोकरीवर काही नाही ना व? आई, मी माझ्यावरचे सगळे आरोप मान्य केले. अरे देवा, म्हणजे आता तुझी नोकरी गेली होय? नाही, त्या कमिटीवर सुंदरी आहे. ती आता हे सगळं हाताळणार आहे. तिने निर्णय देण्यासाठी 1 महिन्याचा वेळ घेतलाय. ही कोण सुंदरी मधीच टपकली, आणि तिला बी आत्ताच यायचं होतं. माझा विश्वास होताच. देवी आई तुझ्या मदतीला नक्की धावून येणार. सुंदरीच्या रूपानं आली भक्ती. आता तू काय बी काळजी करू नको. देवी आईचा आशीर्वाद तुझ्या माथ्यावर आहे. आता तुझी समधी संकट तिची आहेत बघ. तीच निस्तरणार समद. जा, देवी आईचं दर्शन घे आणि हळद कुंकू लाव. देवा, आता काय करू देवा, काय करू? ओ मामी, डोकं आपटणे इतपत झालंय काय? काय झालंय? संपलंय समद आता. हा, संपलंय समद. समद संपलंय. आता आपलं भांड फुटणार. ती सुंदरी आता केसवर आली म्हणजे संपलं सगळं. कोण हाय, कोण ही सुंदरी? तुला माहित नाही, लई मोठी ऑफिसर आहे ती. अक्षरासारखी तडफदार आणि चालाक. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ती अक्षराची खास मैत्रीण आहे म्हणल्यावर संपलं सगळं आता. तिच्या तर आता का माझा डाव उलटून पाडाय निघाली ती. तुम्ही बघा, मी आज तिला बी सोडणार नाही. हे येड्या टाळक्याची जिल्हाधिकारी आहे ती. तिला आपण काय बी करू शकत नाही. नवऱ्यासाठी अक्षराचा जीव घुसमटत होता, पण सुंदरीचा नाही घुसमटणार. तेव्हा तिला जाळ्यात ओढणं अवघड जाणार. ते कळलं हो मला. पुढं काय करायचं ते सांगा. काय करायचं? हा, पाडवा म्हणून बेत केला आणि मध्ये शिमगा आडवा आला. बसा बोंब मारत. अहो मामी, काय बोंबा माराय सांगताय? काय करायचं ते सांगा ना. समदे पुरावे आधी नष्ट कर. कुठला बी धागादोरा मागं ठेवू नकोस. मामी, त्या डॉक्टरसने आधी आळपाय पाहिजे बरं. त्या 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 जगताबाईचं काय झालं? ह्याने तिला दम दिलाय. ती नाही तोंड काढणार. आणि तो देशमुख डॉक्टर? त्याच्या खोट्या डिग्रीची अंडी पिल्ली आहेत आपल्याकडं. त्याचं टेन्शन घेऊ नकोस. पर तुला तो धमकी देणारा, पैसे मागणारा गुंड, त्याला थंड करायला पाहिजे. कुठलं बी धागोदोरं मागं राहणार नाही त्याची काळजी घे. तुझ्या घरला काही पुरावे असतील ना, तर ते आधी संपव. रंग्याला फोन करून समद जाळून टाक म्हणून सांगितलं आहे खरं. फक्त त्यांनी समद पुरावं नीट नष्ट केलं पाहिजेत. अक्षराची नोकरी वाचली, हेच व्हायला पाहिजे होतं बघ. बिचारीनं लय कष्ट केलेत ग नोकरीसाठी. तिचं सपान तुटायला नको. देवी आई, अक्षराला या समुद्रातून सही सलामत सोड. अय मेनका, अगो बाळा, कसला विचार करतेस? मला माहितीये तुला अक्षराची काळजी लागून राहिली आहे ना.
पर मला खात्री आहे अक्षराचं काय बी वाईट होणार नाही. लय उशीर झालाय, चल झोपाय. हा ये. हॅलो. मी आलेच आले. तुझं टाळ कसं टकलंय का? तिकडं कशाला आलायस? तुम्ही सांगितलेल्या सगळ्या वस्तू आणल्यात बघ. हे बघ. अरे फुकणीच्या, हे समजा तुला तिथं जाऊन यायला सांगितलं होतं, इथं कशाला वरात काढत आणली? असं कसं? वाळक्या संघ वल विजळतंय आणि वाईटा संघ काही चांगलं जळलं तर नाही. म्हणजे कसं आहे, माझ्याकडून काही जाळायचं राहिलं तर ते तुमच्या डोळ्याने बघा काय काय जाळायचं काय काय नाही. तुमच्या हाताने जाळा जरा. शानाच आहेस. हाय समजा. हे जरा रॉकेट करा उद्घाटन तुमच्या हाताने. याचं एकत्र उद्घाटन करू तुझ्या सोबत? नको ना, चल इथनं. एखादा दगड फोडणारा निष्णात माणूस दगड फोडताना दगडाच्या ठिसूळ भागावरती घाव घालतो. आपल्यालाही तेच करायचं. त्याची बलस्थानं शोधायची आहेत आणि अनपेक्षित वेळी त्याच्यावर हल्ला करायचा. तुझा रोग नेमका कोणावर आहे मला नाही कळत आहे. मेनका, झालं? शेकोटी घेऊन झालं का? का सकाळपत्र शेकोटी घेऊन बसतो? तुम्ही बी आता निवांत झोपा. हे थोडं मुस्कट फोडी ना. पैशाबद्दल एक शब्द जरी बोला तर निघ ना लवकर. आता सुंदरी येऊ दे, नाही आता यांचा कोणचा बाप जादा वरून येऊ दे, पुरावा काही मिळायचा नाही. जळण्याचा वास काहीतरी जळतोय.
आता मेनका कशी आहे? बरी आहे ना ती? काय सांगू, बाळ गेल्याचा लईच धसका घेतलाय ग पोरीनं. रात्री झोप तरी लागली का शांत? डोळे बंद होते, झोप लागली का काय माहित नाही. आता नाही समज विसरायला पाहिजे बघ तिनं. पुढं एवढं आयुष्य पडलंय तिच्या, लई खचून गेलीय का पोरगी. मी करू? नाही नको. आज या मेनकाला भेटलंच पाहिजे. सुंदरीताई तुम्ही? तू बारक्या हा होय होय. अहो इथं का थांबलाय, चला की आत. आत येणारच आहे, त्यासाठीच आलीये. चला. बरं मला सांग, घरात कोण कोण आहे? घरात आहेत की समधी. आईसाहेब आहेत, आत्या आहेत, यशवंत मामा आहे, उर्वशी मामी आहे. मेनका? हाय ती बी आहे. बरं चला. चला. आईसाहेब, आईसाहेब आजचा दिवस कसला भारी आहे बघा. कोण आलंय घरी? अगं बाई सुंदरी, ये ये. नमस्कार करते. मोठी हो, यशस्वी हो. कशा आहात तुम्ही? मी बरी आहे. झाली पूजा? वय वय झालीच आहे. आणि माझी खात्री होती तू कोल्हापुरात आलीयस तर मला भेटल्या बिगर जायची नाहीस. तुम्हाला न भेटता कसं जाईल? आईसाहेब मी सुंदरला आणि वहिनींना बोलवून आणतो. वय वय दोघांनी बी आवाज दे. ये बैस. हा. मेनका, अगं कसं वाटतंय तुला आता? हा, काय त्रास होत नाही ना? हो, हाय बरी आहे. अंगात त्राण नाही राहिला आणि झालाय. उठायला बी त्रास होतोय. मदत करतो. हा. सावकाश. सुंदर बाहेर चल. सुंदरीताई आल्यात. काय सुंदरी आली होय घरला? मेनका मी आलोच. हा चल. तू कशी आहेस? तुझी कामं कशी सुरू आहेत? मी बरी, तुम्ही सांगा. मी अभि मजेत आहे. कामं असतात ठाऊक आहे मला. वहिनी, सुंदरी, या आमच्या निर्मला आत्या, म्हणजे सुंदरची आत्या. अच्छा, नमस्कार करते. अगं असू दे सुखी राहा. अहो हसू दे कसं काय, तुमच्यासारख्या थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद आहे म्हणून मी इथपर्यंत पोहोचले आणि त्यामुळेच एवढी मोठी जबाबदारी पेलू शकते. हे मात्र अगदी बरोबर बोललीस बघ तू. सुंदरी, अगं तुझ्याबद्दल, तुझ्या कामाबद्दल एवढं ऐकलंय ना, आज प्रत्यक्ष भेट झाली. लई भारी वाटतंय बघ. बरं मी ना चहा पाण्याचं बघते. हा आले. अहो नाही, चहा पाणी वगैरे काही नको, मला खरंच गडबड आहे. जाता जाता म्हणलं तुम्हाला सगळ्यांना भेटून जावं म्हणून आले होते. खरंच खूप काम आहे, पुन्हा कधीतरी. अगं 10 मिनिटांनी काय येळ होणार एवढा? पुन्हा आल्यावरती मी जेवण करेन, मग तर झालं. बरं बाई, चहा पाण्याचं राहिलं, पर 5 मिनिटं आमच्या बरोबर बसून बोलशील का नाही? हो बसा. बोला काय म्हणता? सुंदरी, अक्षराचे केस तू बघतीयस म्हणल्यावर मला जरा धीर आला. जरा बरं वाटलं बघ.
अक्षरा, सुंदरी, काल जी तुझ्यासमोर उभी होती ती एक अधिकारी होती आणि आता जी तुझ्या समोर आहे ती तुझी खास मैत्रीण आहे. कर्तव्य पार पाडायचंच आहे पण नाती सांभाळायची.